कुठं शेतमजुरी करणारी महिला, त्याच्यामध्ये कचरा गोळा करणारी महिला, काचा गोळा करणारी महिला, त्याच्यामध्ये धुणं भांडी करणारी महिला, झाडू पोतना करणारी महिला, अशा अनेक प्रकारची कामं माझ्या महिला भगिनी करत असतात. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. राहणीमान पूर्वीच्या तुलनेने बदललं आहे, परंतु अजूनही माझ्या महिलांना महिला सबलीकरण केलं पाहिजे. महिलांना एक मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम महिला धोरणातनं आपण आणलं आहे. परंतु अजून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना काय देता येईल, त्यांनी तयार केलेल्या वस्तू खाद्यपदार्थ ह्याला बाजारपेठ कशी मिळेल, त्यांना त्याच्यातनं उत्पन्न कसं निर्माण होईल, त्यांच्या घरामध्ये त्यांचा पती कमवतो, कारभारी कमवतो, सगळं शेवटी त्यांचं ऐकावं लागतं. अरे पण त्या महिलेला पण मन आहे ना, तिलाही वाटतं ना की काहीतरी मी पण करावं माझ्या मुलाबाळांच्या करता. वाटतं की नाही? हात वर करा. तेव्हा का हात वर झाले? एवढ्या महिलांना वाटतं. परंतु इतके दिवस सगळ्यांनी तिकडं दुर्लक्ष केलं. आम्ही पण त्याला जबाबदारी, मी दुसऱ्यांना फक्त दोष देत नाही. आणि त्यामुळे ह्या वेळेसचा अर्थसंकल्प आणत असताना आम्ही ठरवलं की 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना आपण दर महिन्याला 1500 रुपये द्यायचे, वर्षाला 18,000 रुपये. जुलैपासून कार्यक्रम सुरू केला, फॉर्म भरतायत, अजूनही फॉर्म भरण्याचं काम चाललंय. आया बहिणींनो, मायमाऊलींनो, घाबरू नका, तुमचे फॉर्म भरून घेतले जातील. जरा उशीर होतोय, परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार, तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही. हा अजितदादाचा वादा आहे, मी तुम्हाला सांगतो. कुठेही मी कमी पडणार नाही. त्यामध्ये वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु माझ्या मायमाऊलीच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहिलेलो आहे. मी आज इथं आलोय. आजपासून आमचा दौरा, जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे. कालच मी महिलांच्या करता 19 तारखेला रक्षाबंधन आहे, आमचा प्रयत्न चाललेला आहे. 17 तारखेला जुलै ऑगस्टचे पैसे जे नियमामध्ये बसतात त्या महिलांना, आत्तापर्यंत तो आकडा 1.25 कोटीपर्यंत पोहोचला आहे. कदाचित तो 1.5 कोटीपर्यंत जाईल, 2 कोटीपर्यंत जाईल, हरकत नाही. तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि काल मी 6,000 कोटी रुपयाच्या फाईलवर सही करून आज तुम्हाला भेटायला आलो आहे. ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत, तुमच्या अकाउंटला जाणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत. ते पैसे कसे खर्च करायचे तुमचं तुम्ही ठरवा. माझी विनंती आहे की तुमच्या स्वतःच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यातनं संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठेला उठाव मिळेल. वर्षभरामध्ये 46,000 कोटी रुपये आम्ही आमच्या मायमाऊलीच्या करता, माझ्या भगिनीच्या करता देण्याचा निर्णय घेतला. विरोधक आमच्यावर टीका करतायत की म्हणे हे चुनावी जुमला आहे, हे तात्पुरतं आहे. मी मायमाऊलींनी तुम्हाला सांगतो, तुमच्या ह्या सगळ्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, हे तात्पुरतं नाही. महायुतीचं सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या, आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. कायम पुढं 5 वर्ष तुमची योजना चालेल, हा अजितदादाचा वाद आहे. कुठंही आम्ही कमी पडणार नाही. तशा पद्धतीचं नियोजन. इथं बसले सुनील तटकरे, ते पण 1 वर्ष अर्थमंत्री होते. मला पक्षामुळं 10 वर्ष अर्थमंत्री पद भूषवण्याची संधी मिळाली. त्याच्यात हे सगळ्यांचं योगदान आहे, कार्यकर्त्यांचं योगदान आहे. 10 अर्थसंकल्पाचे अनुभव असल्यामुळं कुठं काटकसर करायची, कुठं त्या ठिकाणी बचत केल्यानंतर अशा प्रकारच्या योजना आणायच्या, ह्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. विरोधक विरोध करतायत. काही जण म्हणतात की अवघटकेच आहे. नाही, आपलं महाराष्ट्र शासन आर्थिक बाबतीमध्ये सक्षम आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.